दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओलांडून बे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस जावई बापू, तुम्ही नेहमी म्हणता ना गौरी तुमचा अभिमान हा, तुमची ताकद हा. पण खरा सांगू, तुमची ताकद माझी सरू हा. इतके वर्ष तुमच्याशीच मुक्काट्याने संसार केला तिनं, एका शब्दानं कधी तक्रार केली नाही. आणि आता एवढी शिवचूक झाली तर तुम्ही सगळा विसरला. हा, माझ्या समोर ते का बोललात तुम्ही? अहो हे सगळं बघताना माका किती त्रास होता हे बघता तुम्ही. आई काय हे सगळं का घेऊन बसलीस आता? तू गप्प रे. आजवर जावई बापूंच्या होला हो करत आलीस, परबांची सावण झालीस, इतके वर्ष संसार केला, त्याचा हे फळ मिळाला तुका. जावई बापू, तुमचा जीव जसा तुमच्या लेकीसाठी तुटतो ना, तसा माझा जीव माझ्या लेकीसाठी तुटतो. आई आता जाऊ दे, जाऊ दे सगळं. इतके दिवस जाऊच दिला गो. आज जरीचे बाबा असते तर तुमची हिंमत झाली असती काय हो असं बोलायची. पण ते नसले तरी मी हा अजून. नका तिच्याशी असे वागू, माझ्या पोरीक दुखवू नका हो. आता गौरीच्या सुखातच आपल्या सगळ्यांचं सुख आहे. मी बघते कोण आलंय. आमच्या समोर हात पाय जोडत तिकडे अण्णांच्यावर केस केली. थांब तुला दाखवतोच. सांगतो तुला पहिला बाहेर व्हायचं. हात सोड सांगतोय मी तुला आत्ताच. पहिला बाहेर हे निघायचं. माझं घर आहे. पहिलं लक्षात ठेव, दादागिरी चालणार नाही. पहिला घरातनं बाहेर निघायचं. काय झालं, मी काय म्हणणार तुझं? हात सोड, तू ऐक माझं. मी सांगत होते ना बाबा, मला माहित होते असंच होणार आहे ते. ओय साधी माणसं नाहीये, गुंडे आहेत ते. आता आपलं काही खरं नाही. तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं भोगावं लागणार आहे. ए गप, बंद कर तुझा तमाशा. गप गुमान घराच्या बाहेर निघायचं, त्याचा हात धरून बाहेर काढ. जाणार या घरात बाहेर. हात लावायचा नाही अंगाला, सांगतो तुला मी. पहिला काही माणसाच्या अंगाला हात लावायचा नाही, तुला सांगतो मी. ओ पोलिसांका बोलाव काय? पोलिसांनी काय बघून गेले तुमचा? पहिला बाहेर सोड हात. बाहेर व्हा. हात सोड. चला बाहेर व्हा. हात सोड. बाहेर व्हा पहिला. सोड बरं. चला सगळे बाहेर. सोडा मला. चला सगळे. सोडा बरं. चला सगळे बाहेर. चला हो. चला बाहेर. तू बाहेर ये. बाहेर येते बघतात काय करायचं ते. बाहेर अहो सरे पण हे बरोबर नाही, तुम्हाला सांगून ठेवतो मी. माझा वकील हो, आता. काय करायचं ते करा. चला ए गोटा कुलूप लाव रे. ही तुमची दादागिरी मी खपून घेणार नाही. आता माझं वकील येतील आणि तुम्हाला जेलमध्ये पाठवतील खडी फोडायला. ए गप. ए सामान सकट नाही येणार, टेम्पो फेकून द्या आणि मुंबईच्या बाहेर टाकून या. बघू कसे केस खेळतात ते. अन्नाशी पंगा घेतात काय. हे कुलूप तोडून आज जाईल, मी सांगतो तुम्हाला. मी तुमची गुंडगिरी खपवून घेणार नाही. बाबा पुढे जाऊ दे, नका पडूयात. नका पडू म्हणजे काय? हे माझं घर आहे. उद्या रस्त्यावरचं कुणी उठावली ठेवून दादागिरी करावी, मी सहन करून घेणार नाही, सांगतोय तुला. अहो पण आता हे कसं काय सगळं? आता वकील येतील. वकिलाला का बोलावताय? अगं असं काय करतेस? वकिलांना कळवायला नको का?
कळवा, तुला कळवायचं ते कळवा. ए चला निघा रे तुम्ही. हॅलो. करा, जे मनाला येईल तेच करा. आता मी 1 मिनिट सुद्धा इथे थांबणार नाही. माझं काही घेणं देणं नाही तुमच्याशी. इतक्यांदा समजावलं तरी माझं ऐकायचं नाहीये ना. भोगा आपल्या कर्माची फळं. मी जाते माझ्या आईकडे. अगं ए निशा, अगो काही डोका बिका फिरला का काय? हा? अरे काय करू शकता? तुम्ही एक काम करा, सासूबाई निघून चव्हाणांच्याकडे जा. मी जरा बघतो इकडेच काय. नाही मी कुठेही जाणार नाहीये. मी इथेच थांबते तुमच्या बरोबर. गरज नाहीये त्याची. मी सांभाळीन सगळ्या गोष्टी इथल्या. बर. हो. कोण उचलत नाही वकील. हो सावंत, हा माझा ऐका, अजूनही वेळ गेलेली नाही. जा इथून निघून. आता घर हातातून गेले, कशाला जीव गमवावा लागलाय? अहो स्वतःची नाही तर त्या मुलीची तरी काळजी करा. हा नुकतंच लग्न झालंय तिचं, तिला कशाला अनाथ बनवताय? खबरदार, माझ्या मुलीचं नाव उच्चारलं असतात. घराला एक कुलूप लावलं मला उपदेश करताय. हे काय दोन आपको यहाँ आए हुए कुछ दिन ही हुए हैं. हमें ऐसा लग रहा है जैसे बरसों से आपके साथ है. मला अगदी असंच वाटतंय. म्हणजे मी बनारसलाच काय, मी इतक्या लांबच पहिल्यांदा राहते. शिव, पण सगळं माझं वाटतंय मला. आपलंसं वाटतंय. परकेपणा कुठेच नाही. आणि आपला माणसाला तू सोडून जाणार? आज रात की ट्रेन है आपकी. हमें अकेला छोड़ के मुंबई जा रही हैं. मन तो करता है कि ये शाम कभी खत्म ही ना हो. ये आसमान का गुलाबीपन यूं ही रहे. ना चांद निकले ना रात आए. शिवारे, असं बोलून कसं चालेल? तिथे बाबा वाट बघत असतील ना. तो हमारे ऐसा बोलने से कौन सा वक्त थम जाएगा गौरी जी. बहुत मिस करेंगे आपको. मला खूप आठवण येईल तुझी. खूप जास्त. तुम इन सबको छोड़ के कैसे आज रात जाओगी. मेरे साथ इन्हें भी तो तुम याद बहुत आओगी. बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना. और फिल्मी. चल, दादीजी वाट बघत असते. बताइए ना. चल ना, उठ. काय सावंत, आज एकट्यानं शतपावली? नाही, नेहमी गौरी असते तुमच्या बरोबर. हो. काय हो, कधी येणार आहे गौरी 5 परतवणाला? उद्या परत येईल. गौरी आली की कसं घर भरल्यासारखं वाटेल नाही? बरं, बाकी बनारसला सगळं ठीक आहे ना? हो हो. काय हो, तुम्ही सांगत होतात ना त्या मुलांना काढायला? झाला ना जावई माझ्याचमुळे? हो. बरं, गौरी आली की येतो मी भेटायला. या, हा? या. चला. अच्छा. सावंत, काय झालं? ते लोक वर आले, ते कुलूप लावतायत त्याला. आणि आपण वर जाऊ, एकेकाला बाहेर काढू आणि ते कुलूप असं दगड घालून तोडून टाकू आपण. चला वर चला.
थांबा थांबा सावंत थांबा. काय काय झालं? मी त्या आप्पांना भेटून आलो ज्याला तुम्ही घर विकलं. विकत नाही, फसवलं त्याने आपल्याला. 10 लाखाला मुंबईत घर मिळतं का असं? अहो तुम्ही 10 लाखात घर गहाण नाही ठेवलंय, 80 लाखाला विकलत त्याला. आणि तुम्हाला त्यांनी नाही, तुमच्या सुनेनं फसवलंय. आज सोडतो, ऐक माझं. मी सांगत होते ना बाबा, मला माहित होते असंच होणार आहे ते. ही साधी माणसं नाहीयेत, गुंडे आहेत हे. आता आपलं काही खरं नाही. तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं भोगावं लागणार आहे. आता वकील येतील. वकिलाला का बोलावताय? अगं असं काय करतेस? वकिलाने कळवायला नको का? खोटं वाटत असेल ना तर विचारा आपल्या सुनेला. रोख 80 लाख घेतलेत तिने पेपर सही करण्यापूर्वी. सावंत, आता तिने ऐकलं, सगळे पैसे परत आणून दिले तर ठीक, नाहीतर तिच्या विरुद्धच पोलिसात कंप्लेंट करावी लागेल. पान रखो, पान. आशीर्वाद ले. बस बस ठीक है. कहो जौनपुर वाले, ये कोई नया आशीर्वाद निकाले हैं तुम्हारे मायके वाले? हैं? बहू है तुम्हारी, जरा हंस के मुस्कुरा के प्यारा सा आशीर्वाद दो. खुश रहो, खुश रहो. खुश रहो, सदा सुहागन रहो, जुग जुग जियो. ऐसी हंसती मुस्कुराती खिलखिलाती हुई रहना. और जल्दी जल्दी जाना, जल्दी जल्दी वापस आना. हमें तुम्हारी बहुत याद आएगी. जी दादी. हे भोलेनाथ भगवान, हमारी बहू की यात्रा सफल करना. गौरी, ट्रेनची वेळ झाली, निघायचं. बस जीते. बस खुश. संभल कर जाना. हमारी बहू रानी का ख्याल रखना. जी जरूर. और बेटा, दिल पर कोई बोझ मत रखना. और अगर हमारी तरफ से कोई गलती हुई हो तो उसके लिए हम माफी मांगते हैं. अरे नहीं, ऐसा कहीं, ऐसी कोई बात नहीं है दादी जी. बस हमारी गौरी को. अरे तुम्हारी बहन को पलकों पर बिठा कर रखेंगे हम. पूरा ख्याल रखेंगे. माना गृहस्थी की गाड़ी बिना कष्ट के नहीं चलती, लेकिन तुम बेफिक्र रहना. अगर इसके जीवन में कोई भी कष्ट आया ना, तो हम चट्टान की तरह इसके पीछे खड़े रहेंगे. आँच नहीं आने देंगे इस पर. दादी जी, आप पर मुझे पूरा भरोसा है. सच कहूं तो आपकी सिर्फ भाषा अलग है, लेकिन आपकी बातों में प्यार हमारे आजी जैसा ही है. अरे बहुत दिन हुए हमारी आजी से बात नहीं हुई हमारी. फोन लगाओ, हम बात करेंगे. जी हाँ, अभी फोन लगा देता हूँ.
काय झालं? उचलला नाही कोणी फोन. आई बाबा तर यावेळी वॉकला जातात. आजी का हुआ? काय नहीं, घरी घर पर कोई नहीं है, आजी भी नहीं है. अरे वो अपनी नातिन के स्वागत की तैयारी में लगी होगी. क्यों? नाही नाही, ती नाही जात यावेळी बाहेर कुठे. म्हणजे तिच्या कमर में दर्द है ना उसके, वो इस वक्त बाहर नहीं जाती है. मी बाबांना फोन लावून बघते. दादा फोन दे ना. अहो काका फोन वाजतोय. हॅलो 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 बाबा. गौरी, कशी आहेस तू? बाबा मी ठीक आहे. तुम्ही कुठे आहात आणि घरी कोणीच का नाहीये? आजी कुठे? आजी माझ्या अंदाजाने स्वयंपाकघरात असेल. ती काहीतरी काम करत असेल म्हणून आवाज ऐकून नसेल तिला. कारण त्या एक्झॉस्ट फॅनचा पण आवाज येतोय खूप. बाबा हो, किती टेन्शन आलं मला. बरं सगळं ठीक आहे ना? हो हो बरं आहेत. बरं ठीक आहे. बाबा मी आणि नची दादा निघतोय मुंबईसाठी. हा बरं ठेवते. हो हो. हॅलो गौरी. काय झालं साहेब? कसं का बसले? पण ठीक आहे ना? मी नंतर सांगते चोबे. ठीक आहे सर. हो. अहो काय झालंय? केव्हाच्या आम्ही दोघी वर बसून आहोत. काही कळलं का? म्हणजे काय म्हणाले वकील साहेब? काय म्हणाले? घर गेलं आपलं. काय? घर गेलं आपलं. काय बोलताय तुम्ही? गौरीला कसं काय सांगणार? असं काय करते तुम्ही? काय झालं काका? साहेब भय वाटत नाही का? डॉक्टर घेऊन जायचं? साहेब का हुआ साहब? बताइए ना साहब. साहब सावंत साहेब काय झालं? बरं नाही वाटत आहे का? सरिता ताई हो काय झालंय का? म्हणजे काय आहे, घराला आमच्या कुलूप आहे ना, म्हणून इथे येऊन बसले आहेत. आणि काय जराशी छोटी गडबड झाली. गौरीच्या लग्नासाठी ना 10 लाखाचं लोन घेतलं होतं, निशाने घेतलं होतं. ते हे घर गहाण ठेवलं असं, पण तसं नाही झालंय. थोडंसं फसवण्याची केस झालेली आहे तिला. म्हणजे तो माणूस होता, तो इन्व्हेस्टर ते आला होता, धमकावून गेला. आम्ही म्हटलं की गौरी येतेय पास परतवणीसाठी, तर यांनी रिक्वेस्ट केली म्हणून ते मिळाले. पण आता ते आले आणि आम्हाला घरातूनच बाहेर काढलंय. आईवर बसली आहे ना. म्हणजे अजून काही कळलेलं नाहीये, पण ह्यांना मी विचारलं वकिलाशी काय बोलणं झालं. म्हणतात घर गेलंय. अहो काय विचारतात बघताय का? माहित नाही काय झालंय, जबरदस्त धक्का बसलाय. घर गेलंय म्हणतायत. असं कसं जाईल? माणसं जी आली होती ना आत्ता गेली आहे, ते टेम्पो आणि सगळं सामान म्हणाले बाहेर काढणार आहेत. घर रिकामं करायला सांगतात? हो. सोसायटीला न सांगता न विचारता? थांबा आम्ही बघतो. जाऊ दे परोळेकर. अहो जाऊ दे कसं सावंत? हा ए मुलांनो चला रे बघूया काय करतायत. परोळेकर काही उपयोग नाहीये. घर ताब्यात मिळणार नाही आपल्याला. अरे कोण आहे रे? हे काय चालवलं तुम्ही? कोण आहात तुम्ही? काय करता इकडे? ए तुला काय करायचं? आणि हे घर माझ्या साहेबांनी विकत घेतलंय आणि हे विचारणारा तू कोण रे? मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे. हो सोसायटीच्या परवानगीशिवाय खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत. साधा कायदा माहित नाही तुम्हाला?
चला चला निघायत ना चलो. हे बघा ते मला बोलायचं नाही ते आमच्या साहेबांशी बोलायचं हा समजलं काय बोलो बोलो तुझ्या साहेबांना. कुठे आहे तो साहेब तुझा? थांबा फोन लावतो. असं का बोलताय तुम्ही? हा असं काही झालेलं नाही. हातात गेलं आपल्या. अहो असं नका बोलू. आपण फसवलो गेलोय. काहीतरी मार्ग निघेल. मला नाही वाटत मार्ग निघेल. अहो असं का होत? गेलं आपल्या हातात.